न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। एकीकडे इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील गिरणारे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। भर पावसातही पाण्यासाठी महिलांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्याने नगरपरिषद प्रशासनाचा निष्काळजी व भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गिरणारे गावात आधीच आठवड्यातून केवळ 3 दिवस पाणी पुरवठा केला जातो। त्यातही नळाला अवघे 20 ते 30 मिनिटेच पाणी येते। इतकेच नव्हे तर पाणी येण्याची निश्चित वेळही नसल्याने नागरिकांना दिवसभर पाण्याची वाट पाहावी लागत आहे। त्यामुळे महिलांचे आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। या गंभीर प्रश्नामुळे संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी आपल्या समस्या स्थानिक नगरसेवक रोहिदास यांच्यासमोर मांडल्या। नगरसेवकांनी तत्काळ नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। मात्र वारंवार फोन करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। सुमारे 1.5 तास अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहूनही कोणीही घटनास्थळी न आल्याने वैतागलेल्या नगरसेवकांनी अखेर स्वतः पुढाकार घेत पिण्याच्या पाण्याचा टँकर मागवून नागरिकांची तात्पुरती तहान भागवण्याची व्यवस्था केली। पावसाळा चालू असून आता सध्या आमच्याकडे पाण्याची प्रॉब्लेम आहे। 8 दिवसातून 2 ते 3 दिवस पाणी येतं आणि पाण्याचं टायमिंग कधी 9 कधी 10 रात्रीचे तेव्हा अवेळी पाणी सोडतात। वर्षानुवर्ष त्याच समस्या आम्ही फेस करतोय। धरणांचा तालुका असून इथे पाण्याचा दुष्काळ आहे। धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी गत इथे झाली। वर्षानुवर्ष त्याच समस्या, रस्ते, लाईट, पाणी या समस्या वर्षानुवर्ष आज शेवटी आम्ही नगरसेवकांना फोन केला तेव्हा त्यांनी इतक्या रात्री टँकर आम्हाला पाठवला आणि आता रात्रीचे सगळ्या बायकांचं पाणी भरतं। नगरपालिकेने याच्यावर त्वरित काहीतरी उपाययोजना करावी आणि आमचा त्रास कायमस्वरूपी मिटवण्याचा प्रयत्न करावा।